Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 5th from the poem Father Returning Home by Dilip Chitre. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English is completed up to 2.5. Syllabus of 10th English is also completed up to 2.3, and all videos are available on the channel Moral English Guru, and link is also given in the description box of this video. So let's begin brainstorming activity part 5th. Question number A6 मधलं पहिलं, दिलीप चित्रे has translated Sant Tukaram's Abhang devotional poem for which he received Sahitya Academy Award. Browse the internet to collect more information about it. दिलीप चित्रे यांना त्यांच्या ट्रान्सलेशनबद्दल आणि विशेष करून तुकारामाचे जे अभंग त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहे फ्रॉम मराठी टू इंग्लिश, त्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या अनुषंगाने आपल्याला आता इंटरनेटवर सर्च करून ही माहिती गोळा करायची आहे आणि ती माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे दिलीप चित्रे यांनी संत तुकाराम यांच्या संदर्भात कोणते अभंग लिहिले किंवा त्यांना हा पुरस्कार कसा मिळाला, तर या संदर्भात आपल्याला आता माहिती लिहायची आहे. Dilip Chitre's translation activity started from translation of modern European English and American poetry into Marathi in 1960s. म्हणजेच 1960च्या दशकामध्ये दिलीप चित्रे यांचं जे ट्रान्सलेशन आहे ते सुरू झालं होतं आणि त्यांनी विशेष करून मॉडर्न युरोपियन इंग्लिश आणि अमेरिकन पोएट्री ह्या मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या होत्या. हिज इंग्लिश ट्रान्सलेशन प्रोजेक्ट ऑफ तुकारामाची गाथा in 1956 culminated in their publication in 1990s. 1990च्या दरम्यान त्यांनी हे जे ट्रान्सलेशन सुरू केलं होतं, तर त्या ट्रान्सलेशनमध्ये एक कल्मिनेशन म्हणजे कडच चढला म्हणा किंवा त्या ट्रान्सलेशनला एक फार मोठं रूप प्राप्त झालं 1990च्या दरम्यान. ज्या वेळेला त्यांनी एक प्रोजेक्ट स्वीकारला होता, त्या प्रोजेक्टचं नाव होतं तुकारामाची गाथा, आणि त्या तुकारामाच्या गाथा त्यांनी मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्या होत्या. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या ट्रान्सलेशन ॲक्टिव्हिटीला एक मोठं रूप प्राप्त झालं होतं. वन्स अगेन ही अर्न द सेम साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर हिज ओरिजिनल वर्क. त्यानंतर त्यांना परत हा पुरस्कार प्राप्त झाला, म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना परत प्राप्त झाला त्यांच्या ओरिजिनल वर्कसाठी. म्हणजे सुरुवातीला जो त्यांना मिळाला ही ट्रान्सलेशन ॲक्टिव्हिटीसाठी मिळाला. जे वर्क त्यांचं स्वतःचं नव्हतं, केवळ त्यांनी ट्रान्सलेट केलं होतं, परंतु मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हेही फार अवघड काम असते. आणि नंतर त्यांना जो पुरस्कार प्राप्त झाला तो त्यांच्या ओरिजिनल कामासाठी झाला. त्यांनी जे लिखाण केलं होतं त्यासाठी सुद्धा त्यांना साहित्य अकादमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. The following translation of Tukaram's poem from the book Says Tuka by Dilip Chitre have been included in the Longman Anthology of World Literature volume. आणि त्यांनी जे तुकारामाच्या गाथा मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्या होत्या, तर हे जे त्यांचं लिखाण होतं इंग्रजीमधलं, हे लिखाण लॉंगमन अँथॉलॉजी ऑफ वर्ल्ड लिटरेचर व्हॉल्यूममध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि हे जे लॉंगमनचं लिटरेचर होतं हे सुद्धा पियर्सन लॉंगमन यांनी लिहिलं होतं. पियर्सन लॉंगमन हे न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेमध्ये राहणारे, आणि त्या काळामध्ये त्यांचं जे साहित्य प्रकाशित झालं म्हणजे पियर्सन लॉंगमन यांचं, तर त्या साहित्यामध्ये सुद्धा दिलीप चित्रे यांनी ट्रान्सलेशन केलेलं हे सर्व तुकारामाचं साहित्य जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं होतं त्या सर्व साहित्याचा समावेश पियर्सन लॉंगमन यांनी त्या काळात केला. तर ते करत असताना त्यावेळेला दिलीप चित्रे यांनी कोणकोणते अभंग लिहिले किंवा दिलीप चित्रे यांच्या अभंगाचे टायटल काय होते, तर आपण पाहूया. आय वॉज ओनली ड्रीमिंग, इफ ओनली यू वूड हॅव, आय अटरली लॉस्ट माय होल्ड ऑन रिॲलिटी, I scribble and cancel it again. Where will begin with you? Some of your messages to arrange words. When my father died, born a Shudra, I have been a trader. So these all are some well-known poems of Dilip Chitre which are translated from Marathi to English and are included in the volumes of Pearson Longman New York of that time. पुढचा प्रश्न A6 मधला सेकंड. List various occupations related to services which can be rendered senior citizens. अशा काही व्यवसायांची ऑक्युपेशनची आपल्याला लिस्ट बनवायची आहे किंवा अशा काही सर्व्हिसेस सेवा ज्या सिनियर सिटिझनला वृद्ध व्यक्तींना
आपण रेंडर करतो त्यांना त्या सेवा दिल्या जातात, त्यांची हेल्प व्हावी या उद्देशाने. कारण आता ते सिनियर सिटिजन्स असल्यामुळे, वृद्ध असल्यामुळे ते बरेचसे त्यांचे कामं करू शकत नाही. त्यामुळं त्या लोकांना आपण काही सर्व्हिसेस देतो. तर त्या कोणत्या सर्व्हिसेस आहे, असे कोणते ऑक्युपेशन्स आहे ज्यामधून आपण या वृद्ध व्यक्तींची, सिनियर सिटिजनची सेवा करू शकतो. तर अशा व्यवसायांची, अशा सर्व्हिसेसची आपल्याला एक यादी बनवायची आहे. या ठिकाणी आपण यादी तयार केलेली आहे. पहिलं आहे टू काउन्सिल पेशंट्स ऑफ अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर डिसीजचे जे काही पेशंट्स असतात त्यांना काउन्सिलिंग करणे. तर हे जे अल्झायमर पेशंट्स असतात हे जनरली वृद्ध लोक असतात, ओल्ड पीपल असतात, सिनियर सिटिजन्स असतात. कारण वृद्धापकाळामध्ये मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मेंदू हा त्या प्रमाणात काम करत नाही आणि अल्झायमर नावाची एक बिमारी उत्पन्न होते. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश, म्हणजे लक्षात राहत नाही, हे लोक विसरतात. तर अशा लोकांना सर्व्हिस देण्याचं काम आपण करू शकतो. त्यांना काउन्सिलिंग करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करू शकतो. दुसरं आहे रेंडर सर्व्हिस ॲट ओल्ड एज होम्स. ज्या वृद्धांचं, ज्या सिनियर सिटिजनचे कोणी नातेवाईक नाही, त्यांना कुठला आधार नाही, असे सिनियर सिटिजन्स आपण ओल्ड एज होम्समध्ये असलेले बघतो आणि त्यावेळेला त्या लोकांना काही सर्व्हिसेसची गरज असते. तर अशा काही ज्या सर्व्हिसेस आपण त्यांना देऊ शकतो, त्यांना फूड प्रोव्हाइड करू शकतो, कपडे प्रोव्हाइड करू शकतो, मेडिसिन प्रोव्हाइड करू शकतो, त्यांना मेंटल एक सपोर्ट आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि अशा ओल्ड एज होममध्ये राहणारे जे काही सिनियर सिटिजन्स असतात त्यांना मानसिक आधाराची फार मोठी गरज असते. तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण या लोकांना देऊ शकतो. तिसरं आहे ऑफर गेरिॲट्रिक मेडिसिन स्पेशालिटी इन हॉस्पिटल्स फॉर ओल्ड एज केअर. तर हॉस्पिटलमध्ये या लोकांसाठी गेरिॲट्रिक मेडिसिन, म्हणजे गेरिॲट्रिकचा अर्थच आहे ओल्ड पीपल. गेरिॲट्रिक हा ग्रीक वर्ड आहे. गेरिॲट्रिकचा अर्थ आहे ओल्ड पीपलसाठी मेडिसिनची सुविधा पुरवणे आणि तेही स्पेशालिटी चांगल्या हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारची व्यवस्था असणे. म्हणजेच या वृद्धांना जाग्यावर त्यांना सर्व सुविधा, त्यांना सर्व मेडिसिनच्या सुविधा आपण प्राप्त करून देऊ शकतो. तर अशाही आपण काही सुविधा या लोकांना देऊ शकतो. तर अशा प्रकारचे काही ऑक्युपेशन्स आहेत जे आपण निवडून या ओल्ड पीपलला, सिनियर सिटिजनला वेगवेगळ्या माध्यमातून आपण हेल्प करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 5 फ्रॉम द पोयम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. And friends, if you are new here and haven't subscribed the channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, या व्हिडिओला कमेंट द्यायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा आणि वर्ग 10वीचा बराचसा सिलेबस आपण कंप्लीट केलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे आणि त्या सर्व व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.